काल खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी राम हे मांसाहारी असल्याचं एक जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या सगळ्या वक्तव्यानंतर नाशिकमधले साधू महंत आक्रमक झालेला आहे. त्यांनी आत्ताच येऊन पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दाखल केली आहे. नेमकं काय तक्रार आहे आणि त्यांच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत महंत अनिकेत शास्त्री महाराज आहेत. तुम्ही तक्रार दाखल केली आहे, काय नेमकं अर्जामध्ये म्हणा? जितेंद्र आव्हाड यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, जाणून बुजून हेतू पुरस्कर, त्याचा सर्वप्रथम सर्व संत समाजाच्या वतीने आखाडा परिषद असेल, अखिल भारतीय संत समिती जे असेल, धर्मसमाज, पुरोहित संघ, विश्व हिंदू परिषद आदी सर्वांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं जे नाशिकमधील वास्तव्य होतं काळाराम मंदिर, तेथील जे पोलीस स्टेशन आहे पंचवटी पोलीस स्टेशन, तेथे सर्व संत समाज एकत्र येऊन आणि FIR दाखल केलेला आहे की या जितेंद्र आव्हाडावरती लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, कोर्टात त्याला हजर करण्यात यावं आणि जे हेतू पुरस्कर जे वेळोवेळी वक्तव्य करतोय ते कुठेतरी थांबावे, हिंदू देवी देवतांचा अपमान थांबावा. आणि महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर ईशनिंदा विरोधी कायदा लागू करण्यात यावा की जेणेकरून हे धर्मविरोधी वक्तव्य थांबले पाहिजे. आता तुम्ही अर्ज दाखल केला आहे का गुन्हा दाखल केला आहे? गुन्हा दाखल केलेला आहे, FIR दाखल केलेला आहे. आणि जितेंद्र आव्हाडांना मला एकच सांगणं आहे की त्यांना कोणत्याही प्रकारचं धर्माचं ज्ञान नाही, अभ्यास नाही, आणि असेल तर त्यांनी नाशिकला येऊन ते सिद्ध करून दाखवावं शास्त्रार्थ सभेमध्ये. कारण की तुलसी रामायणामध्ये आलेलं आहे की सेवत तोही सुलभ फलचारी, म्हणजे प्रभू रामचंद्रांनी जे सेवन केलेलं आहे ते जास्तीत जास्त कंदमुळं फलं हेच केलेलं आहे. ते शबरीकडे जेव्हा गेले तेव्हा तिथे सुद्धा बोरं खाल्लेली आहेत, म्हणजे फळं खाल्लेलं आहे. आणि रामरक्षामध्ये सुद्धा आलेलं आहे की फलमूलो शिनोदांतो तापसो ब्रह्मचारिणो, की त्यांनी फळ, मूळ, कंदमूळ हेच खाल्लेलं आहे. त्याच्यामुळे 200 प्रकारचे जे रामायण आहेत, ज्याच्यामध्ये आनंद रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, त्याच्यानंतर ब्रह्मरामायण आहे, आदी रामायणांमध्ये कोठेही असा उल्लेख नाही. जर असेल तर त्यांनी तो लवकरात लवकर सादर करावा, नाही तर तमाम हिंदूंची माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल, असं मी संत समितीच्या वतीने त्यांना सांगू इच्छितो. अशा पद्धतीचे साधू महंत हे नाशिकमध्ये आक्रमक आहेत. आत्ताच काही वेळापूर्वी येऊन या सगळ्यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आता या सगळ्या संदर्भात हे नाशिक पोलीस काय कारवाई करतात खरं तर हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असेल. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.